नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनमध्ये आपण बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला मोठ्या दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला आता खळबळजनक वळण आलंय। मतमोजणीवेळी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप 2 जणांवर गुन्हे दाखल। रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडच्या मोबाईलमध्ये ईव्हीएम हॅक करणारा ॲप आदित्य ठाकरेंचा आरोप। निवडणूक आयोग मतमोजणी दरम्यानचा सीसीटीव्ही का देत नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल। ईव्हीएम कोणीही हॅक करू शकत नाही, पराभव जिव्हारी लागल्यानंच ठाकरेंचा रडीचा डाव सुरू आहे। खासदार रवींद्र वायकरांचा हा पलटवार। रवींद्र वायकर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष व राहुल गांधी यांचं ट्विट। ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर टीका। एलन मस्क यांनी शंका व्यक्त केल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून ट्विट रिट्विट। भरत चव्हाणची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पडिलकरांविरोधात तक्रार। ऑनलाईन एफआयआर दाखल। मतमोजणी केंद्रावर पडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, मतमोजणीचं सीसीटीव्ही न्यायालयाच्या परवानगीनंतर दिलं जाईल, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। वायकर, तुम्ही निवडणुकीत विजयी झालात असं तुम्हाला वाटतंय का? भरत चव्हाणनी वायकरांवर केलेल्या आरोपांनंतर सुषमा अंधारेंचं हे ट्विट। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी आता उमेदवार देणार आहे। सरकारनं उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याबाबत विचार करेल, सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे। भाजपच्या संसदीय बैठकीत मोदींची नेतेपदी निवड नाही, हा राऊतांचा दावा आहे। संसदीय बैठकीमध्ये नेतेपदाचा निर्णय वेगळा दिसला असता म्हणून एनडीएच्या बैठकीत मोदींना नेते म्हणून निवडण्यात आलंय, राऊतांचा हा दावा।